मुंबई महापालिकेची महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे हे आता स्पष्ट झालंय। शिवसेना उबाठा मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार देणार नसल्याचं स्पष्ट झालंय। आम्ही अपशकुन करणार नाही असं शिवसेना उबाठाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी सांगितलंय। आम्हाला आकड्यांची गणितं मान्य असून सक्षम विरोधकांची भूमिका बजावणार असल्याचं देखील त्या म्हणाल्या। त्याचबरोबर आमची लढाई मराठी माणसाच्या अस्मितेसाठी होती असंही त्यांनी स्पष्ट केलंय। तर मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी कोण बसणार याची चर्चा झाली। त्यानंतर भाजपकडून महिला नेत्या तावडे यांना उमेदवारी देण्यात आली। आता आपण बघतोय उबाठाकडून उमेदवार देण्यात येणार का या सगळ्या चर्चा सुरू होत्या आणि त्यानंतर गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी हे स्पष्ट केलंय की शिवसेना उबाठा पक्षाकडून उमेदवार देण्यात येणार नाहीये। त्यामुळे महापौर पदाची ही निवडणूक जवळपास बिनविरोध होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावावरती जे काही मुंबईमध्ये माइंडेड मिळालेलं आहे, मग ते बाळासाहेब कोण गरजेपुरतं वापरतंय की बाकी ते लोकांना दिसतंय। त्यामुळे आमची लढाई ही मराठीच्या अस्मितेसाठीच होती, कायम ती करत आलोय, पुढेही करत राहू। आणि मुंबईचं जिथे आता मराठीच महापौर दिलाय त्या नक्कीच आम्ही अपशकुन करणार नाही। सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून म्हणजे गट म्हणून सक्षम विरोधी ते आम्ही जसं सत्तेत असतानाही अनेकदा आम्हाला विरोधी पक्षांच्या पण भूमिका बजावाव्या लागलेल्या आहेत। तर आता तर आम्ही त्याच भूमिकेत आहोत। तर ती आम्ही भूमिका पद्धतशीर, नीट, नेटकी, कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता प्रत्येक नगरसेवक आपापल्या विभागातला जे काही प्रश्न आहेत ते सक्षमपणे मांडतील, भांडतील मुंबईसाठी। आणि मुंबईसाठी जे जे भल्याचं आहे ते आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत। तर आपण या संदर्भात बोलूयात। आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, न्यूज 18 मराठीमध्ये स्वागत आहे आपलं। आता किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या ते आपण ऐकलंच की आम्ही अपशकुन करणार नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडून उमेदवारही देण्यात येणार नाहीये। काय आपली प्रतिक्रिया? मला वाटतं अशा प्रकारची भूमिका उबाठाची असेल किशोरी पेडणेकर बोलल्याप्रमाणे तर त्याचं स्वागतच आहे। कारण शेवटी राजकारण हे निवडणुकीपुरतं आलं। निवडणुकीनंतर या ठिकाणी मुंबईकरांच्या हिताच्या गोष्टी महत्वाच्या आहेत। आणि आपण बघाल की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विकासाच्या मुद्द्यावर मुंबईकरांकडे मतं मागितली आणि मुंबईकरांनी विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी भरभरून मतदान केलं। आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्यांनी जर भूमिका घेतली असेल की अपशकुन करायचं नाही तर त्यांनी करू नये, ते चांगलं आहे। मुंबईकरांना आज विकास पाहिजे आणि मुंबईच्या विकासामध्ये विरोधी पक्षाचं पण सहकार्य घ्यायला आमची तयारी आहे। कारण शेवटी निवडणुका वेगवेगळे पक्ष लढतात, सगळ्यांचा उद्देश विकास हा असतो आणि त्याच्यामुळे जर आता विकासासाठी चांगली भूमिका उबाठा घेत असेल तर त्याचं निश्चितच स्वागत आहे। त्यांनाही बरोबर घेऊन आम्ही मुंबईचा विकास करू आणि त्यांना मुंबईचा महापौर मराठी एवढंच नाही तर आम्ही उपमहापौर पण मराठी दिला आणि या मुंबईवर निश्चितच मराठी माणसांचंच वर्चस्व असेल, याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही। निश्चितच। प्रवीणजी, धन्यवाद दिलेल्या आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। मुंबईतील महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार महायुतीने जाहीर केलेले आहेत। महापौर पदासाठी भाजपने रितू तावडे यांचं नाव जाहीर केलंय, तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेने संजय घाडी यांचं नाव जाहीर केलंय। संजय घाडी यांना 1.25 वर्षासाठी उपमहापौर पद देण्यात आलंय, तर रितू तावडे यांची भाजपच्या ईशान्य मुंबईतील आक्रमक नेत्या म्हणून ओळख आहे। प्रभाग क्रमांक 132 घाटकोपर इथल्या गुजराती बहुल मतदारसंघातून त्या नगरसेविका म्हणून विजयी झाल्यात। तर मुंबई पालिकेमध्ये त्यांनी शिक्षण समितीचं अध्यक्षपद, त्याचबरोबर स्थापत्य समितीचं उपाध्यक्षपद अशी विविध पदं भूषवलेली आहेत। संजय घाडी हे शिवसेनेचे उपनेते असून रायगड जिल्हा संपर्क प्रमुख देखील आहेत। 1989 पासून भारतीय विद्यार्थी सेनेचे ते विभाग प्रमुख देखील होते। 1991 मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलचे अध्यक्ष देखील होते। सलग 2 टर्म ते शिवसेनेचे नगरसेवक आहेत।
सर्वांशी चर्चा करून मुंबई भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक समितीशी चर्चा करून अशी घोषणा करीत आहे की मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री रितू तावडे यांची घोषणा करण्यात आली. मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे यांची वर्णी लागणार आहे. अधिकृतपणे घोषणा झाल्यानंतर मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून तुमची निवड उद्या ज्या वेळेला मतदान होईल त्यावेळेला होईलच, परंतु हा सगळा प्रवास अतिशय महत्त्वाचा होता. खरं तर ज्या वेळेला ही घोषणा झाली त्यावेळेला मनात काय भावना होत्या, काय सांगाल? गेली 15 दिवस मी तुमच्या माध्यमातूनच माझं नाव बघते. खरं तर तुमच्या सगळ्यांचे आभार की तुम्ही गेली 15 दिवस माझं नाव चालवतं. ते आम्ही सगळ्याच जणी होतो. आम्हाला अशी काही कल्पना नव्हती. भारतीय जनता पक्षामध्ये एक केडर बेस शिस्तबद्ध पक्ष आहे आणि या ठिकाणी शेवटच्या क्षणाला ज्याचंही नाव पुकारलं जातं ते आम्हाला स्वीकारून काम करावं लागतं. त्यामुळे अशी काही भीती किंवा काहीच नव्हती. आजही आम्ही सेवकच आहोत. महापौर झाली तरी पण मी एक सेवक म्हणूनच काम करणार आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीचं काही मनात नव्हतं माझ्या. खरं तर एक मराठी चेहरा, त्यातही तुमचा जो मतदारसंघ आहे तो घाटकोपर, जिथं वेगवेगळ्या पद्धतीनं बहुभाषिक लोक राहताना आपल्याला पाहायला मिळतात. काय नेमकं विजन घेऊन पुढे जाणार आहात महापौर बनल्यावर? माझा वॉर्ड हा बहुल गुजराती समाजाचा वॉर्ड आहे आणि मी मराठी आहे. पण मुंबईकर हा फक्त कामाला त्याच्याकडे न्याय देत असतो. त्यामुळे मुंबईकर त्यांना जेव्हा एका व्यक्तीचं काम दिसतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाची संघटन शक्ती वॉर्ड 132 मध्ये भरपूर मोठी होती. तर त्यामुळे माझ्या कामाला आणि संघटन शक्तीला त्या ठिकाणी कौल दिलेलं लोकांनी आणि ह्या ठिकाणी मला नगरसेवक म्हणून आणलेले. मुंबई महानगरपालिकेवरती यापूर्वी ठाकरेंची शिवसेना सत्तेत होती. त्याचबरोबर किशोरी पेडणेकर या गटनेत्या होत्या, आता सुद्धा त्या सभागृहामध्ये असणार आहेत. सर्वाधिक महिला राज आपल्याला मुंबई महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळेल का? सर्वसाधारण महिला रिझर्वेशन झालेलं आहे. महिला राज, मातृशक्ती या ठिकाणी येणार आहे आणि प्रश्नच नाही. मी माझ्या भाषणात नेहमी बोलते, महिला ही घर सक्षम करते, समाज सक्षम करते आणि देशही सक्षम करते. आज आम्ही महिला शक्ती आणि त्याच्याबरोबर आमच्या सगळ्या भावांची पण शक्ती मिळून आम्ही मुंबई सक्षम करणार. खरं तर 25 वर्ष ज्या शिवसेनेनं सत्ता उपभोगली त्या शिवसेनेवरती अनेक आरोप यापूर्वी झालेले आहेत, अनेक घोटाळे समोर आलेले आहेत. मुंबईकरांच्या मनामध्ये मुंबई महानगरपालिकेबद्दल विश्वास निर्माण करायचा असेल तर पहिलं पाऊल काय उचलाल? तिन्ही पक्ष एकत्र येऊन सुद्धा 50च्या वर त्यांचे नगरसेवक गेलेले नाही. हेच उत्तर तुम्हाला मुंबईकरांनी त्यांना दिलेलं आहे. म्हणूनच महायुतीचे जवळपास 118 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत. तर त्यामुळे ही आमच्यासाठी फार चांगली पण त्याचबरोबर आम्हाला कामाची सुद्धा जाणीव देणारी गोष्ट आहे. मुंबईकरांची महायुतीकडच्या प्रत्येक नगरसेवकांकडनं खूप मोठी अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करण्याचं काम आम्ही या कामाच्या माध्यमातून करून दाखवणार. नक्कीच तुमची निवड होणार आहे. त्यापूर्वीच तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो. रितू तावडे यांनी न्यूज 18 मराठीसोबत संवाद साधलेला आहे. व्हिडिओ संदीप साव, सुस्मिता वदाणे पाटील, न्यूज 18 मराठी, मुंबई. संजय घाडीजी आपल्या सोबत आहेत. सर, खरं तर तुमची निवड ही अतिशय महत्त्वाची म्हणावी लागेल. उपमहापौरपदी तुमची वर्णी लागलेली आहे. 1.25 वर्षाचा फॉर्म्युला ठरलाय. मुंबईकरांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे, कसं बघता? मला खूप आनंद होतो. एका सामान्य कुटुंबातील एक साधा शिवसैनिक. गेली 38 वर्ष मी शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी काम करतोय. आज अनेक वर्षानंतर मला शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादामुळे मला ही उपमहापौर होण्याची संधी मिळाली. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. तसेच महायुतीचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, रामदास आठवले साहेब, महायुतीचे सर्व सन्माननीय नेते आणि माझे सर्व सहयोगी नगरसेवक नगरसेविका यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. महायुतीनं आणि शिवसेना या पक्षाने माझ्यावरती विश्वास ठेवून 1.25 वर्षाचा कालावधीसाठी मला उपमहापौरपदी या ठिकाणी निवड केलेली आहे आणि या पदासाठी मी निश्चितपणानं प्रामाणिकपणाने काम करेन. मुंबई शहरातील नागरिकांसाठी जे काही त्यांचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी प्रशासनाला
बरोबर घेऊन आमच्या महापौर मॅडम सव्वा आहेत. वर्षाचा नेमका फॉर्म्युला काय आहे? तुम्ही याची उच्चारण त्या पत्रामध्येच आपल्याला पाहायला मिळतं आहे. सर्वसामान्य चेहरा म्हणून तुम्हाला संधी मिळालेली आहे. पुढे जाऊन सव्वा वर्षामध्ये काही बदल होणार आहेत का आणि हे बदल केवळ उपमहापौर पदासाठी आहेत की महापौर पदासाठी लागू आहेत? नाही, हे उपमहापौर पदाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी हे जाहीर केलेलं आहे. सर्वांना या ठिकाणी संधी मिळावी हा एक प्रामाणिक उद्देश या माध्यमातून दिसतोय. अजूनही मातोश्रीवरनं कोणाचाही अर्ज भरण्यात आलेला नाही. शिवसेनेकडनं कोणाला उमेदवारी हे अजूनही गुलदस्त्यात आहे. निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. याची मला कल्पना नाही. मातोश्री किंवा उबाटाने त्यांचा निर्णय काय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना, भाजपा, RPI महायुतीने आपले आज पहिल्याच दिवशी उमेदवारी दोन्ही महापौर आणि उपमहापौर पदाचे भरलेले आहे. 11 तारखेपर्यंत आपण पाहूया त्यांचे कोणाकोणाचे अर्ज येत आहेत किंवा नाही येत आहेत. जर पक्षाकडून अर्ज आले नाही तर ही निवडणूक बिनविरोध होईल. राष्ट्रवादी सोबत असेल? दोन्ही राष्ट्रवादी सोबत येण्याचे काही संकेत मिळत आहेत. तसं झालं तर अतिशय योग्य होईल, आनंद होईल असं सांगू शकतो. नक्कीच, धन्यवाद. आमचे संवाद साधल्याबद्दल. तर संजय घाडी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सव्वा वर्षासाठी शिवसेनेकडनं स्वतः ते उपमहापौर पदाची उमेदवार आणि त्याकरता पदभार बघतील, परंतु त्यानंतर मात्र पक्षांतर्गत वेगळे चेहरे हे देण्यात येणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. विजय सचिनसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 मराठी, मुंबई.